तर पंजाबमधला हा कंटिन्युअस दुसरा व्हेज डे आहे, पण काय हरकत नाही. फूड फॉर मूडच्या व्ह्यूअर्ससाठी व्हेज तर व्हेज. पण काल आपण गौतम ढाब्याला जेवलो, तिथं हे मिसिंग होतं. म्हणजे ही मक्के दी रोटी आणि सरसोदा साग, थोडक्यात सरसो आपण ज्याला मोहरी म्हणतो, त्या मोहरीची काढल्यानंतर जे भाजी उरते, त्या भाजीचा हा गरकट आहे. आणि खरंच सांगतो, ह्याला एक वेगळी अप्रतिम चव आहे. म्हणजे जसं आपण करडीचं तेल खातो, ठीक आहे, किंवा हे करतो ना, त्या तेलाला एक जसा वास असतो ना, तसा या वास या भाजीला आहे. आणि अनेक पिक्चर्समध्ये, अनेक सिरियल किंवा पंजाबी लोकांच्यामध्ये विचारलं, ह्या भाजीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्याबरोबर त्याला जे वर्ण मक्खण मारलं ना, वा वा वा, हे मला आधी वाटलं होतं ही भाकरीसारखी, मक्याची भाकरी, मक्के दी रोटी, पण त्याच्याऐवजी ही तंदूरमध्ये मक्याची रोटी केलेली आहे. एकतर मका टेस्टी असतोच, पण तंदूरमध्ये भाजल्या गेल्यामुळं ह्याला एक वेगळी चव आली आहे. म्हणजे व्हेज जेवण देखील इतकं सुंदर असू शकतं. आणि ते आपल्याला पंजाबमध्ये येऊन, जिथे त्या पंजाबमध्ये आपण तंदुरी चिकन, बटर चिकन, हे सगळं जाणतो. पण त्याच्यामध्ये मी सांगेन, जर कुठले आपले व्ह्यूअर्स किंवा कोणी जर पंजाबमध्ये येत असेल, मित्रांनो, जरूर तिथलं ऑथेंटिक हे मक्के दी रोटी आणि सरसोदा साग हे ट्राय करायला विसरू नका. त्याचबरोबर स्वीटमध्ये ही लस्सी आहे, आपण तिला जरा नंतर कवर करणार आहे. आधी ह्याच्यावरती मन भरून घेऊया. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला तेवढा विसरू नका. धन्यवाद.